नमस्कार, आपण पाहत आहे वन डे न्यूज आवाज सामान्य जनतेचा. प्लीज सबस्क्राईब. रॅलीमध्ये जालना जिल्ह्यातील मातंग समाज बांधव मोठ्या संख्येने सहभागी. मातंग समाज बांधवांनी मानले राज्य सरकार व केंद्र सरकार तसेच सर्वोच्च न्यायालयाचे आभार. आज दिनांक 31 ऑगस्ट 2024 वार शनिवार रोजी दुपारी 3 वाजता जालना शहरातील गांधी चमन येथे जालना जिल्ह्यातील परिसरातील हजारोंच्या संख्येने मातंग समाज बांधवांनी उपस्थित होत सर्वोच्च न्यायालयाने जो अनुसूचित जाती जमाती आरक्षण वर्गीकरणाला अनुमती दिली आहे व राज्य सरकार व केंद्र सरकारने ही बाजू न्यायालयात मांडून न्याय देण्याचा जो प्रयत्न केला आहे त्यासाठी सन्मान रॅली काढण्यात आली. अनुसूचित जाती आरक्षणाचे वर्गीकरण व्हावे ही मागणी मागील कित्येक वर्षापासून मातंग समाज बांधवांच्या नेत्यांची व समाजाची होती. यावेळी कित्येक न्यायालय लढाया समाज बांधवांनी लढल्या तर कित्येकांनी आपल्या प्राणाची आहुती सुद्धा या आरक्षणासाठी दिली आहे. अखेर सर्वोच्च न्यायालयाने व राज्य सरकारने व केंद्र सरकारने या मागणीला मान्य करीत वर्गीकरणाची अनुमती दिल्याबद्दल शासनाचे व न्यायालयाचे आभार मानण्यासाठी जनजागरण करण्यासाठी ही सन्मान रॅलीचे आयोजन सकल मातंग समाज बांधवांच्या वतीने आज करण्यात आले होते, अशी माहिती मातंग समाज नेते राजू निकालजे व संजू बाबा गायकवाड यांनी दिली. सन्मान करणं आमचं तुमचं कर्तव्य आहे, तरी सुद्धा आपण समोर येतोय. का करताय असं? क्रांतिगुरु लवजी उस्ताद साहेबांचा विजय असो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो, ज्योतिबा फुलेंचा विजय असो, छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो. आरक्षण आमच्या हक्काचं, नाही कुणाच्या बापाचं. डॉक्टर अण्णाभाऊ साठेंचा विजय असो. जय लहुजी. जय लहुजी. डॉक्टर बाबासाहेब गोखलेंचा विजय असो. जयकारा प्रत्येक. आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी, अन्याय अत्याचाराला वाचा फोडण्यासाठी वन डे न्यूजला सबस्क्राईब करा व जास्तीत जास्त शेअर करा.